नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ड्रीम होमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा, कारण की प्रॉपर्टीशी रिलेटेड व्हिडिओज या चॅनलवर कंटिन्यू अपलोड होत असतात. तुमच्या बजेटमधली प्रॉपर्टी, तुमच्या आवडत्या लोकेशनमधली प्रॉपर्टी कधी या चॅनलवर अपलोड होऊ शकते. आजची जी प्रॉपर्टी आहे ही नाशिकमधील आडगाव या परिसरामध्ये आपणास बघायला मिळेल. जत्रा हॉटेलपासून अगदी जवळ आहे. आडगावमध्ये जे डीमार्ट झालेले आहे, या डीमार्टच्या अगदी जवळच मित्रांनो ही प्रॉपर्टी आहे. या रो बंगलोचे समोरच्या बाजूने असणारे सुंदर एलिव्हेशन आपण बघू शकता. हा जो रो बंगलो आहे हा 4 BHK 2300 स्क्वेअर फीटचा विथ टेरेस बाल्कनी असलेला रो बंगलो आहे. देण्यात आलेला पार्किंगचा स्पेस बघू शकता. 16 बाय 13.3 असा पार्किंगचा एरिया मिळतो. मीटर आपण बघू शकता कशारीत्या पूर्ण बॉक्सने पॅक करण्यात आलेला आहे. मॉडर्न ॲम्युनिटीज या रो हाऊसमध्ये आपल्याला बघायला मिळेल. रो हाऊसचा मुख्य दरवाजा हा पश्चिममुखी आहे. देण्यात आलेला मेन डोर बघू शकता. मेन डोरला डिजिटल लॉक देखील आपणास लावून देण्यात आलेले आहे. आपण बघू शकता मॉडर्न ॲम्युनिटीज या 3 BHK रो बंगलोमध्ये आपणास बघायला मिळेल. बांधकामाची क्वालिटी प्रत्यक्षात या नक्कीच तुम्हाला बांधकामाची क्वालिटी देखील आवडेल. अतिशय दर्जेदार बांधकाम या रो हाऊसचे बघायला मिळेल. देण्यात आलेला लिव्हिंग एरिया, लिव्हिंग स्पेस बघू शकता. जो लिव्हिंग एरिया आपणास मिळतो तो 16 बाय 13.7 असा लिव्हिंग एरिया आपणास मिळतो. लिव्हिंगमध्ये व्हेंटिलेशनसाठी विंडो आहे. यानंतर पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी जिना आपण बघू शकता. G+2 असे या रो बंगलोचे स्ट्रक्चर आहे. देण्यात आलेला किचनचा स्पेस, किचनचा जो स्पेस आहे तो 11.7 बाय 9 पूर्ण ग्रेनाइडमध्ये यल शेपमध्ये किचन हा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. यानंतर किचनला लागूनच ड्राय बाल्कनी युटिलिटी स्पेससाठी देखील बरीच मोठी जागा आपणास ही मिळते. जिन्याच्या खालील बाजूला आपण स्टोर रूम देखील येथे करू शकतात. हा ड्राय बाल्कनीचा स्पेस आपण बघू शकता. यानंतर कॉमन वॉशरूमच्या बाहेरील बाजूला देण्यात आलेला टेबल टॉप वॉश बेसिंग. कॉमन वॉशरूममध्ये वेस्टर्न कमोड हे प्रोव्हाइड केले जाणार आहे. पूर्ण फॉल सिलिंगपर्यंत वॉशरूममध्ये टाईल्स लावून देण्यात आलेले आहे. सगळ्या नळाच्या फिटिंग्स योग्यरित्या मिळतात. शॉवर फिटिंग, यानंतर गिझरच्या फिटिंग आपण बघू शकता. रो बंगलोमधील देण्यात आलेला पहिला बेडरूम आपण बघू शकता. या बेडरूमची जी साईज आहे ती 11.6 बाय 10 अशी या बेडरूमची साईज मिळते. यानंतर रो हाऊसच्या मागील बाजूला देखील आपणास बरीच मोठी जागा ही येथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. या जागेचा देखील आपण ड्राय बाल्कनीसाठी वापर हा करू शकता. येथे देखील नळाचे कनेक्शन आपणास प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. आपण पाहू शकता. या रो बंगलोच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी हा सेपरेट जिना आपण बघू शकता. पूर्ण जिना ग्रेनाइडमध्ये करून देण्यात आलेला आहे. अगदी सहजरित्या जिना चढता येईल असं तो बनवण्यात आलेला आहे. पूर्ण जिना ग्रेनाइड आणि स्टेनलेस स्टीलच्या रेलिंगमध्ये आपणास बघायला मिळेल. वरती आल्यानंतर कॉमन वॉशरूम मिळतो. वेस्टर्न कमोड, पूर्ण फॉल सिलिंगपर्यंत टाईल्स, सगळ्या नळाच्या फिटिंग्स योग्यरित्या. वॉश बेसिंग देखील कॉमन वॉशरूममध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. यानंतर देण्यात आलेला हा दुसरा बेडरूम आहे, जो रोड फ्रंट अटॅच बाल्कनीसोबत मिळतो. या रो बंगलोमधील जो दुसरा बेडरूम मिळतो त्या बेडरूमची साईज आहे 15.9 बाय 10 अशी या बेडरूमची साईज मिळते. बेडरूमला अटॅच बाल्कनीचा स्पेस बघू शकता. टफन ग्लाससोबत रोड फ्रंट बाल्कनी मिळते. जवळपास 6.5 फुटाची ही बाल्कनी आपणास देण्यात आलेली आहे. या 4 BHK रो बंगलोमधील देण्यात आलेला हा तिसरा बेडरूम आपण बघू शकता. या मास्टर बेडरूमची जी साईज आहे ती 11.6 बाय 11.9 अशी या मास्टर बेडरूमची साईज मिळते. या बेडरूमला अटॅच वॉशरूममध्ये आपण बघू शकता लेटेस्ट टाईल्स देखील पूर्ण फॉल सिलिंगमध्ये आपणास बघायला मिळेल. वॉशरूमची साईज देखील चांगली आहे. यानंतर या रो बंगलोमध्ये आता आपण दुसऱ्या मजल्यावर जाणार आहोत. दुसऱ्या मजल्यावर देखील आपणास एक मास्टर बेडरूम हा इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. जिना आपण बघू शकता. पूर्ण बंगलोमध्ये जिना पूर्ण ग्रेनाइड आणि स्टेनलेस स्टीलच्या रेलिंगमध्ये बघायला मिळेल. देण्यात आलेला हा चौथा बेडरूम आहे. या 4 BHK बंगलोमधील देण्यात आलेला हा चौथा स्पेशियस असा मोठा बेडरूम मिळतो. या बेडरूमची जी साईज आपणास मिळते ती मित्रांनो 11.6 बाय 19 अशी या मास्टर बेडरूमची साईज आहे. या मास्टर बेडरूमला अटॅच वॉशरूममध्ये
पूर्ण फॉल्स सिलिंगपर्यंत टाईल्स बघायला मिळेल. वॉशरूमची साईज चांगली आहे. या 4 BHK 2300 स्क्वेअर फीटच्या बंगलोमधील देण्यात आलेली टेरेस बाल्कनीचा स्पेस बघू शकता. टेरेस बाल्कनीला देखील समोरील बाजूला सेफ्टीसाठी टफ अँड रिलिंग ग्लास बसून देण्यात आलेला आहे. खालील बाजूला चायना कोटिंग आहे. यानंतर टेरेसवर जाण्यासाठी राऊंड शेपमध्ये हा जिना प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. टेरेसवर देखील आपणास 1,500 लिटर पाण्याची टाकी मिळते. अंडरग्राऊंड जवळपास 3,000 लिटर पाण्याची टाकी मिळते. पाण्याची कोणतीच कमतरता या परिसरात आपणास भासणार नाही. अशा प्रकारे 2300 स्क्वेअर फीटचा 4 BHK नाशिकमधील आडगाव या परिसरामध्ये बघायला मिळेल. टेरेसवर देखील आपणास पूर्णपणे चायना कोटिंग करून देण्यात आलेली आहे. या टेरेसवरूनच समोर दिसणारा मुंबई आग्रा हायवे आपण बघू शकता. फक्त 200 मीटरच्या अंतरावर हायवेची कनेक्टिव्हिटी या रो बंगलोला आपणास मिळते. बंगलोच्या समोरच्या बाजूने असणारे सुंदर एलिव्हेशन बघू शकतात. नाशिकमधील अतिशय प्राईम लोकेशनला हायवेला लागून ही प्रॉपर्टी आहे. 4 BHK 2300 स्क्वेअर फीटचा रेडी पोझिशन आहे. नॅशनलाइज बँकेचे लोन देखील उपलब्ध आहे. या रो बंगलोची जी किंमत आहे ती मित्रांनो 79 लाख सर्व खर्चासोबत अशी या रो बंगलोची किंमत आहे. या प्रॉपर्टीला साईट व्हिजिट करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला आजच तुम्ही संपर्क साधू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलच्या सपोर्टसाठी आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला जरूर हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.